मंडळी, फेब्रुवारी महिना मकर राशीच्या लोकांसाठी अनपेक्षित आर्थिक लाभ घेऊन येणारा ठरू शकतो. एकंदरीतच उत्पन्नात लक्षणीय वाढ बघायला मिळेल. भावंडांकडून पाठिंबा मिळेल. व्यावसायिकांना सुद्धा चांगल्या संधी मिळतील. गुंतवणूक योजना नफा मिळवून देऊ शकतात. मागील निर्णय चांगला परतावा देऊ शकतात. या काळात वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार तुम्ही करू शकता. एकंदरीत बघता गुंतवणुकीतून फायदा होईल. व्यवसाय आणि नोकरी दोन्हीमध्ये नवीन संधी निर्माण होऊ शकतात. म्हणजे तुम्ही व्यवसाय करत असाल किंवा नोकरी करत असाल, दोन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला यश मिळताना दिसेल. प्रचंड कष्ट करणारी रास म्हणजे मकर रास यांना कष्ट केल्याशिवाय काहीच मिळत नाही असा यांचा अनुभव असतो. त्याचबरोबर सहज गोष्टीसुद्धा यांच्या बाबतीत घडून येत नाहीत. फेब्रुवारी महिन्यातलं ग्रहमान मात्र तुम्हाला काही बाबतीत अनुकूल असणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना जबाबदाऱ्या वाढवणारा असेल, पण त्याचबरोबर वरिष्ठांचा विश्वाससुद्धा तुम्ही संपादन कराल. अर्थात जास्त मेहनत घ्यावी लागेल, पण घेतलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. सरकारी, प्रशासन, इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन, फायनान्स या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना चांगल्या संधी मिळू शकतात. नवीन व्यावसायिक करार होऊ शकतात. महिन्याचा जो उत्तरार्ध आहे, अर्थात महिन्याचा जो शेवट आहे, त्यामध्ये करिअरसाठी काहीतरी अनुकूल घडू शकतं. आर्थिक स्थिती बघता उत्पन्न स्थिर राहणार आहे. अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जमीन, घर, वाहन या सगळ्या गोष्टींवर खर्च होऊ शकतो. जुने पैसे कुठे अडकले असतील तर तेही परत मिळण्याची शक्यता आहे. मोठी जोखीम टाळायची गुंतवणूक करताना. वैवाहिक जीवनात थोडेसे मतभेद संभवतात. संवाद महत्त्वाचा ठरेल. जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. अविवाहित मकर राशीच्या लोकांसाठी लग्नाची बोलणी पुढे सरकू शकते. जुने प्रेमसंबंध सुद्धा पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढवणारा फेब्रुवारी महिना असणार आहे. वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल. घरात धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण होईल. त्या दृष्टीने धार्मिक कार्यसुद्धा होऊ शकतं किंवा त्याची चर्चा होऊ शकते. मकर राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी 2026 हा महिना संयम, मेहनत आणि शहाणपणाचा म्हणावा लागेल. हळूहळू पण स्थिर प्रगती बघायला मिळेल. जे पेराल तेच उगवेल. कर्मफळाचा हा काळ आहे असंच म्हणावं लागेल. मकर राशीच्या लोकांनी आयुष्यात सकारात्मक बदल घडवायचे असतील तर सगळ्यात आधी आपली दिनचर्या योग्य केली पाहिजे. दिनचर्येमध्ये योग्य आहार, योग्य व्यायाम या सगळ्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे. सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य अर्पण करायला तुम्हाला जमलं, अर्थात सूर्याला जल अर्पण करायला जमलं, तर ते तुमच्या प्रोफेशनच्या दृष्टीने, करिअर नोकरीच्या दृष्टीने फायद्याचं राहणार आहे. त्याचबरोबर तुमची जी एक तक्रार असते की आम्हाला मेहनतीचं फळ लवकर मिळत नाही किंवा आम्हाला नोकरी व्यवसायात म्हणावं तसं यश मिळत नाही, त्यासाठी सकाळी लवकर उठून एक तांब्याचा कलश घेऊन त्यामध्ये पाणी घेऊन त्यात कुंकू आणि काही अक्षता टाकून ते पाणी सूर्यनारायणाला अर्पण करणं, याला सूर्याला अर्घ्य अर्पण करणं म्हणतात. आणि हा ज्योतिषशास्त्रीय उपाय जो आहे तो अतिशय प्रभावी आहे. नोकरी व्यवसायात आपल्याला पदप्रतिष्ठा मिळवायची असेल तर हा उपाय करायला सांगितला जातो. पण हा उपाय करताना सलग करणं मात्र आवश्यक आहे. आज केलं, उद्या नाही केलं, 4 दिवसांनी एकदा केलं, रविवारी केलं असं नाही. एकदा सुरुवात केल्यानंतर जसा सूर्य रोज उगवतो त्याप्रमाणे हा उपाय रोज केला गेला पाहिजे. महिला वर्गाने अडचणीचे 4 दिवस मात्र सोडून द्यावे. हा उपाय विद्यार्थी देखील करू शकतात. त्याचबरोबर मोठी माणसं देखील करू शकतात. अगदी कोणत्याही वयातील व्यक्ती हा उपाय करू शकतो आणि या उपायाला कुठलाही खर्च नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचा हा उपाय आत्मबळ वाढवणारा उपाय आहे. आत्मिक शक्ती वाढवणारा उपाय आहे. कुठल्याही गोष्टीवर शंका घेण्याआधी तो उपाय करून बघा. सूर्यनारायण रोज उगवून आपल्यावर कृपा करत असतो, त्यामुळे त्याच्यासाठी ही एक छोटीशी गोष्ट तर आपण करूच शकतो. एक नमस्कार रोज सकाळी उठल्यावर सूर्यनारायणाला आपण करूच शकतो. मित्रांनो, हे असे छोटे छोटे उपाय करून आपण आपल्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणू शकतो. मकर राशीच्या लोकांना जर खूप निगेटिव्हिटी वाटत असेल किंवा मनात नकारात्मक विचार येत आहेत असं वाटत असेल तर रोज वाचन करणं आवश्यक आहे. आणि ते वाचताना ते पुस्तक सकारात्मक असलं पाहिजे, सकारात्मक विचार देणारं असलं पाहिजे. साधू संतांची पुस्तकं असतील किंवा मोटिवेशनल बुक्स ज्याला म्हणतात तसं काही प्रकार असेल तर तुम्ही नक्की एखादं पुस्तक घ्या आणि रोज त्यातलं एखादं पेज तरी नक्की वाचा, एखादं पान तरी वाचा. त्यातून सकारात्मकता स्वतःमध्ये भरण्याचा प्रयत्न करा. कारण शेवटी विचार बदलला की नशीब बदलतंच. आणि म्हणूनच या काही खास गोष्टी नक्की करून बघा. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.
तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.